अशी उघड्यावरची भेळ कशी खाऊ परफेक्ट तिखट चटणी आणि गोड चटणी आणि आंबट चटणी पण एकदम करेक्ट आहे. मी इतकी छान भेळ खाल्लेलीच नाहीये. मला आवडतच नाही असं काही बाहेरचं. मी अजिबात खात नाही. वाटेल तसं तिखट बनवतात ते. तिखट खायची कॅपॅसिटी नसेल तर असं बोलायचं. आता कोल्ह्याला द्राक्ष आंबट. तुम्ही मला चॅलेंज देऊ नका. हा दिला चॅलेंज. मी खरंच खाऊ शकतो. मग खा. नो टॅलेंट घेतलं. अरे बापरे, खरंच तिखट लागतंय की काय? पाणी प्या, पाणी. हसायला काय झालं? हा झाली ना, खाल्ली ना रे. चॅलेंज जिंकलं. हा हसतायत माझ्यावर. काही नाही, तुम्ही असं चॅलेंज घेतलं आणि वेळ काढलेत. आणि बघा सॅनिटायझर शिवाय कसे छान उभे आहात ठणठणीत. काही माणसांना आजकाल काही वाटतच नाही की एक माणूस आपल्या बरोबर आहे जो उपाशी आहे, ज्याला भूक लागली होती म्हणून तो तुम्हाला इथे घेऊन आला. त्याच्यासमोर तुम्ही एकट्या खाताय. तो एक मिनिट आरामात खा. घ्या घ्या घ्या. मला आवडतच नाही काही. घ्या, तुम्हीच घ्या. नाही सांगणार मी कोणाला. बरं मग मला खाऊ द्या म्हणून तरी घ्या. तुम्ही खा. अजिबात बघतच नाहीये मी तिकडे. ओके. आई 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 ते अगं हो हो, पुढे तर बोल. काय झालं? एवढा घाम का फुटला तुला? बस बस आधी तू. काय झालंय? मी 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 सांगेन ना, त्याच्यावर तुमचा खरंच विश्वास नाही बसणार. अगं सांगशील का आधी? मला खूप भयंकर स्वप्न पडलं आई. दिवसा झोपलं ना की अशीच स्वप्न पडतात भयंकर. आई मी कसं सांगू तुम्हाला. आई मला स्वप्नात दिसलं की आपल्या समोरचा खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय. गप्पा बस. अभद्र काय बोलतेस असं? आई आई खरं सांगते, मी अंशुमनची शपथ घेते. मी मी हवं तर अधीराची शपथ घेऊन सांगते आई, खरं मला असं स्वप्नात दिसलं. मल्लिका, काहीतरी गडबड करतेस ग तू. तुम्हाला माहितीये ना, आपल्याकडे आधी पण असा एक खूप मोठा ऍक्सिडेंट झाला होता. त्यात समोरचे आई बाबा आणि माझे हे, त्यामुळे ती भीती आयुष्यभर माझ्या मनात बसली आहे. अशी भीती आहे ना, म्हणूनच ना तुला अशी स्वप्न पडतात. आई आई तुम्ही तुम्ही काय समजायचं ते समजा, पण मला मला खरंच खूप भीती वाटते. थांब जरा, मी ना फोन लावते पिंट्याला. स्वानंदी आणि समरला काही झालं नसतं. थांब. अगं दोघं ना मजेत असतील. मन चिंती ते वैरीनं चिंती. ऐकलंस ना तू? काय रेंज सुद्धा येत नाहीये इथे. त्या लोकांना कसं कळणार आहे आपण इथे येते? थांबाव जरा, त्यांना माहिती आपण कुठे हो, ते येणार. चला ना, आपण जरा बाहेर रस्त्यावरती जाऊन उभं राहूया. चला. थांबा ना 2 मिनिटं. किती छान आहे हे सगळं. आता आपण बाहेर जाऊन थांबूया, त्यांना तर कळणार नाही आपण कुठे होते. चला. कळेल हो, तुम्ही थांबा. तुम्ही एक काम करा बरं, असा मोठा श्वास घ्या, थोडे रिलॅक्स व्हा. बघा जग किती सुंदर आहे. हा समुद्र बघा, मुंबईत दिसतो का असा स्वच्छ, आणि त्याचं पाणी तळ दिसतोय अख्खा. इतकं स्वच्छ आणि नितळ पाणी आहे. किती शांत वाटतंय. कुठे शांतता? तुम्ही बोलताय की चुकलं, माझंच चुकलं.
आता नाही बोलत मी, आता मी शांत राहते. तुम्ही पण बघा बरं समुद्राकडे शांतपणे. बघा, एकदा बघा बरं, बघा. छान डोळे मिटा आणि मोठा श्वास घ्या. बघा किती शांत वाटेल. समुद्राची गाज ऐकायचा प्रयत्न करा. है ना? मला एक कळत नाहीये, आत्ताच आपला इतका मोठा ऍक्सिडेंट झाला, तुम्ही इतका शांत कशा राहू शकता? कारण जे झालंय होऊन गेलंय ते बदलता येणार आहे का आपल्याला? आत्ता आपण ह्या क्षणी इथे आहोत आणि सेफ आहोत. मग देवाचे आभार माना, त्याने आपल्याला छान ठेवलंय. आणि हा समुद्र रोज दिसणार आहे का? मग तो अनुभवा ना. मुंबईत गेल्यावर बघू, बाकीच्या गोष्टींचा विचार करू. मी आता ह्या क्षणी आहे ना बीचवर, मला हा क्षण पूर्ण एन्जॉय करायचा आहे. तुम्ही पण करा, बघा जमेल. चला. ओके, बाय द वे थँक्यू. कशाबद्दल? मी बेशुद्ध असताना तुम्ही माझी काळजी घेतली असणार आहे हे मला माहिती आहे. हा, इट्स ओके. आम्ही फक्त माझं कर्तव्य केलं. कोणी तुमच्या जागी असतं तरी मी हेच केलं असतं. आणि तुम्हालाही थँक्यू. अरे बापरे, खरं की काय? कशाबद्दल म्हणे? भेळ खाऊ घातलीत त्याबद्दल. मस्त चटकदार होती, म्हणजे ठीक होती. पोट भरलं माझं, म्हणून मला शांत वाटलं, म्हणून थँक्यू. यू आर मोस्ट वेलकम. आमच्यामध्ये थँक्यू म्हणल्यावर वेलकम म्हणायची पद्धत आहे. सो येस, यू आर मोस्ट वेलकम. आणि मलाही आनंद झाला सॅनिटायझर न मारता तुम्ही ती भेळ पोटात टाकलीत याबद्दल. छान वाटलं ना? आता मुंबईत गेलात ना की जा चौपाटीवर कधीतरी. जे मुंबईत कोण जाणार? काय ती अस्वच्छता, काय ती माणसं, केवढी ती गर्दी, केवढं ते पोल्युशन. हे किती छान आहे, किती स्वच्छ आहे, मोकळं आहे, गर्दी नाही अजिबात. किती बरं वाटतं, एकदम असं निवांत झाल्यासारखं वाटतं. एकदम असं खूप ठीक आहे. म्हणूनच रोहन आणि अधिरा म्हणत होते, हा शांतपणा, हा निवांतपणा अनुभवण्यासाठी आपण कुठेतरी जाऊया, ब्रेक घेऊया. चला 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 चला, आपण बाहेर जाऊन थांबूया रस्त्यावरती. ते आले तर त्यांना कळणार नाही आपण नेमके कुठे. चला चला चला, बोलत बसू नका. तुम्ही चला. जा, मी नाही येत. नाही लागत आहे ना? मी 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 आधीच लावला होता. आधीच समजलं, फोन लावायचा खूप प्रयत्न केला, पण नाही लागत आहे त्याचा फोन. म्हणून तर जास्त भीती वाटते ना मला. वाटलं एकदा समोरचा आवाज ऐकून तर बरं वाटेल. खरंच खूप भीतीदायक स्वप्न आहे ना. मला काही सुचत नाहीये.